मराठा आरक्षण उपसमितीची आज सकाळी 10 वाजता पुन्हा बैठक। उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची न्यायमूर्ती शिंदेंशी चर्चा झाल्यानंतर काल रात्री उशिरा फडणवीसांची खलबत। मराठा समाजाला कुणबी घोषित करा, त्याशिवाय इथून उठणार नाही, जरांगेंचा निर्धार। सरकारला दिला आजच्या एका दिवसाचा अल्टिमेटम। आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या आसपास संशयित व्यक्तीचा वावर। रात्री 2 वाजता पोलीस नसताना घडला प्रकार। संशयिताचा तपास घ्या, संतापलेल्या जरांगेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आज मनोज जरांगेंना भेटणार। काल रात्री भेट न झाल्यानं आज पुन्हा चर्चा करणार। शरद पवार आज उशिरा मुंबईत दाखल होणार। आझाद मैदानाची परवानगी असताना सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मत। तोडगा निघत असेल तर मुख्यमंत्री जरांगेंना भेटायला जातील असं वक्तव्य। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार। पुण्यातील उरळी कांचन ग्राम सचिवालयाच्या उद्घाटन प्रसंगी होणार भेट। नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण न देण्याची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील यावर भर द्या। अमित शहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र। मुंबई महापालिकेसंदर्भातही आढावा घेतल्याची माहिती। ऑपरेशन सिंदूरमध्ये 50 पेक्षाही कमी शस्त्रास्त्रांच्या वापरामध्येच पाकिस्ताननं गुडघे टेकले। एअर मार्शल नर्मदेश्वरांची माहिती। राजनाथ सिंग सुद्धा म्हणाले, कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, स्वहित कायम असतं। अमेरिका वाकड्यात शिरल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये। आज जिनपिंग यांच्याशी चर्चा। द्विपक्षीय संबंध आणि ट्रम्पच्या टॅरिफ वॉरवर चर्चा अपेक्षित। शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पाकिस्तानप्रमाणे शिफारस करण्याची मागणी मोदींनी धुडकावल्यानं ट्रम्पचा तिळपापड। न्यूयॉर्क टाइम्सचा दावा। राहुल द्रविडनं सोडलं राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकाचं पद। एकाच वर्षात केला पदत्याग। संजू सॅमसनही राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या तयारीत। नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। आपण पाहता एबीपी।